वंचित बहुजन आघाडी या पक्षाने जो पाठिंबा मला व्यक्त केलेला आहे, या निर्णयामुळे फार मोठा परिणाम या निवडणुकीच्या निकालावरती होणार आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी अगदी विचारपूर्वक कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि संपूर्ण रामटेक लोकसभा मतदारसंघाला त्याचा फायदाच होईल अशा पद्धतीनं त्यांनी हा पाठिंबा विचारपूर्वक दिलेला आहे। त्याबद्दल मी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांचे मी आभार मानतो आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या म्हणजे पक्षाचे उपाध्यक्ष श्री अनिल जाधव साहेब जे काल इथे आले आणि त्यांनी त्यांचे आधीचे जे उमेदवार होते शंकर चांदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा पाठिंबा व्यक्त केलेला आहे। त्यांचेही मी आभार मानतो। काल मी दौऱ्यावर होतो त्यामुळे मला या घटनेची माहिती नंतर उशिरा मिळाली, परंतु संध्याकाळपर्यंत मी त्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानलेले आहेत। हा जो पाठिंबा आहे हा अतिशय दूरगामी त्याचे परिणाम असणारा पाठिंबा आहे। कारण मला असं म्हणता येईल की एक प्रकारे ज्या गोष्टीची उणीव माझ्या उमेदवारीमध्ये होती ती उणीव या पाठिंब्यामुळे आता दूर झालेली आहे। मला आता काम करताना तमाम आंबेडकरी समाज, बौद्ध समाज यांची मतं तर मला मिळतीलच, परंतु वंचित बहुजन आघाडी ज्या समाज घटकासाठी काम करते म्हणजे वंचित लोक, दुर्लक्षित लोक, ज्यांना कधी कोणी विचारलं नाही, ज्यांना कधी कोणी पाठिंबा दिला नाही, अशा लोकांसाठी ते काम करत आहेत। वंचित बहुजन आघाडी काम करते आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या समाज घटकातील उमेदवारांना म्हणजे व्यक्तींना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे। मग त्याच्यामध्ये भटके विमुक्त असतील, अल्पसंख्याक असतील किंवा मायक्रोकास्ट आहेत, अशा या सगळ्या लोकांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांचा प्रयोग अतिशय सफल आणि यशस्वी झालेला आहे। आणि म्हणून या पाठिंब्यामुळे मला हे जे घटक आहेत यांची देखील मतं मिळण्यास मला खूप मदत होणार आहे। सर, तुमच्या या पाठिंब्यामुळे आता नेमका कुठल्या पक्षांना याचा फटका बसण्याची शक्यता? फटका असं आपण म्हणता येणार नाही। माझी जी मतं आहेत म्हणजे मला जी मिळणारी मतं आहेत त्याचा एक सॉलिड बेस तर आहेच, एक फाउंडेशन आहे। जे मी मागच्या निवडणुकीमध्ये मला जे 4,70,000 मतं मिळाले तर ते माझं फाउंडेशन आहे। अर्थातच ते काँग्रेस पक्षाच्या मदतीनं किंवा काँग्रेस पक्षामध्ये राहून मला ते मिळालं होतं। तर त्यातले काँग्रेस पक्षाची मतं जर समजा आपण वगळली ती खरं म्हणजे वगळता येणार नाही, कारण जे लोक माझ्या परिचयातल्या किंवा जे मला मानतात किंवा माझ्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत किंवा ज्यांचा माझ्यावरती विश्वास आहे, जे माझं व्यक्तिमत्व किंवा माझं शिक्षण, माझं काम ज्या लोकांना आवडतं असे जे लोक आहेत काँग्रेसमध्ये ते तर मला मतदान करतीलच, परंतु त्याशिवाय आता आणखी व्यापक जो वर्ग आहे वंचित बहुजनांचा तो वर्ग देखील मला मतदान करणार आहे। तर त्याच्यामुळे ते एक चांगली भक्कम फळी माझी तयार झालेली आहे। रामटेकमध्ये आपण तिघे उमेदवार काँग्रेस परिवारातूनच आलेला, त्यामुळे याचा फटका काँग्रेसला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे, काय वाटतं? ती शक्यता तर आहेच, परंतु केवळ म्हणजे काँग्रेसलाच फटका बसणार किंवा असं काही होणार नाही। एक राजकीय पक्षाच्या पाठिंब्यामुळे आता माझी उमेदवारी ही अधिक प्रभावी, अधिक दमदार आणि अधिक भक्कम झालेली आहे आणि ती समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीकडे म्हणजे उमेदवाराकडे त्याचा प्रभाव आपल्याला जाणवेल। सर, बुद्धिस्ट मतं सगळे तुम्हाला मिळेल का, एकट्ठा मिळेल का, याचा फटका काँग्रेसला? कधीच म्हणजे कोणत्याही समाजाचे 100% मतं एकाच उमेदवाराला पडत नाही, त्याच्यामुळे तो भाग या ठिकाणी देखील आहे। असे काही मतदाता असतील की जे कदाचित आपल्याला मतदान करणार नाही, तर ते आपल्याला गृहीत धरूनच पुढचं काम करावं लागलं नाही।